नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज आपण पाहणार आहोत की जे काही आम्हाला काही क्वेरीज येतात, बऱ्याचशा क्वेरीज येतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत. कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की जेडीसीए नंतर लगेच काही ना काही गोष्टी इमिडिएटली मिळतील, जॉब मिळेल वगैरे. तो भाग सेकंडरी, पण आता परीक्षेबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर परीक्षेसाठी बरेचसे क्वेरी आलेले आहेत. त्या प्रत्येक क्वेरीचं समाधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या फायद्यासाठी व्हिडिओ आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देत यशाचा विश्वास. तर जे काही कॉल येत आहेत ना, ते सर्व कॉल्स अशा प्रकारे विचारले जात आहेत की सर, परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे का, किंवा त्यानंतर दुसरे आहेत की प्रश्नाचं उत्तर कसं लिहायला पाहिजे. आता त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आपण पूर्वी. पण आता ज्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे की जो कॅल्क्युलेटर अलाउड आहे का, तर कॅल्क्युलेटर नाही अलाउड ऍक्च्युली परीक्षेमध्ये, तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत. राहिला प्रश्न पेपर कसा सोडवायचा याबद्दल. तर पेपर जो आहे तो पहिला, जसं मी सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, रादर सुरुवातीला सर्व पेपर वाचून घ्या व्यवस्थित, कारण त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर कसं लिहायचं असं दडलेलं असतं ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर, जर समजा आता मी तुम्हाला पेपर दाखवतो, माझ्याकडे जे जुने पेपर आहेत गेल्या वर्षीचे, ते तुम्हाला मी त्यातलं एक वाचून दाखवतो की कसं उत्तर त्यात आपण शोधू शकतो, म्हणजे पॅटर्न कसा शोधू शकतो, उत्तर कसं लिहायचं याचा. आता हे जे पेपर्स आहेत माझ्याकडे, हे पेपर्स गेल्या वर्षीचे पेपर्स आहेत, ज्याच्यामध्ये माझं सांगितलं की मराठीमध्ये पहिला जो इंग्रजीमध्ये पहिला असतं आणि नंतर मराठी यामध्ये लँग्वेजमध्ये दिलेलं असतं. तर प्रत्येक प्रश्नाला, आता समजा आपण ऑरिजिनचा पेपर घेऊया, 3 नंबरचा पेपर आहे. तर 3 नंबरचा जो पेपर आहे यामध्ये जर समजा तुम्ही पाहिलं तर जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये त्याचं कशा प्रकारे तुम्हाला उत्तर देणं आहे, किंवा उत्तर कसं अपेक्षित आहे हे ऑलरेडी त्यात लिहिलेलं असतं प्रश्नामध्येच. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय की आता टिपा लिहायचं, जर समजा आपण उदाहरण घेतलं, मागच्या वेळेस मी सांगितलं टिपा लिहा कशा लिहायच्या त्याबद्दल. टिपा लिहायचं जर उदाहरण घेतलं आपण, गेल्या वर्षीचा जो प्रश्न आहे टिपा लिहा मधला, त्यामध्ये काय विचारलंय, पहिला प्रश्न होता सहकारी संस्थेची भांडवली साधने, हे विचारलं होतं. म्हणजे सहकारी संस्था ज्या आहेत त्याची भांडवली साधने असं विचारलं गेलं होतं. या पद्धतीमध्ये तो प्रश्न विचारला होता. म्हणजे तिथे काय लिहायचं आहे तुम्हाला उत्तरामध्येच, संस्थेची भांडवली साधने म्हणजे शेअर कॅपिटल असेल किंवा बाकीचे जे काही भांडवल आहेत संस्थेला येतात त्याच्याबद्दलच्या गोष्टी, टॅक्स असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे, जेवढे काही साधनं आहेत ते. त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता की लेखापरीक्षक जो आहे त्याचे अधिकार काय आहेत. आता ह्या टिपेमध्येच लिहिलं, काय लिहायचं, फक्त अधिकारच लिहायचं, दुसरं जास्त काय त्यात लिहायचं नाही. लेखापरीक्षकाचे अधिकार काय तेवढेच लिहायचे, 10 अधिकार, 8-10 अधिकार जे आहेत तेवढेच लिहायचे, जास्त त्यात ऍड ऑन काही करायचं नाही. प्रश्नामध्येच उत्तर आहे, म्हणजे त्याचं स्वरूप आहे काय विचारले. त्यानंतर पुनर्लेखापरीक्षण, आता पुनर्लेखापरीक्षण जे आहे म्हणजे रिऑडिट, समजा रिऑडिट वरती टिपा लिहायच्या, तर रिऑडिट बद्दलच लिहायचे टीप, म्हणजे साधारणपणे 10 पॉईंट जरी लिहिले तुम्ही व्यवस्थित तरी सफिशियंट असतं. त्यानंतर दुसरं आहे सामाजिक लेखापरीक्षण, म्हणजे सोशल ऑडिट वगैरे, त्याच्याबद्दल विचारलं गेलं होतं. त्यानंतर पाचवा प्रश्न होता निधी व तरतुदी. आता हा निधी व तरतुदी याबद्दल विचारला गेलेला प्रश्न आहे, निधी व तरतुदीबद्दल. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस समजा काही वेळेस काय असू शकतं, येऊ शकतं की सीएचएम मधलं आपण जर उदाहरण घेतलं समजा, किंवा सीएचएम मधलं जर उदाहरण घेतलं आपण, तर सीएचएम मध्ये काय आहे की टँजिबल असेट आणि इंटँजिबल असेट, दृश्य त्यामध्ये टँजिबल असेट्स आणि इंटँजिबल असेट इंग्रजीमध्ये जर आपण म्हटलं, तर त्यामध्ये ही अशा प्रकारची सुद्धा टीप येऊ शकते. मग आता ती टीप कशी लिहायची, कारण ते वर दिले. मग आता त्याच्यात काय करायचं की वरती तुम्ही कॉलम मारून जरी लिहिलं, 1-2 कॉलम जरी केले, 3 कॉलम, तरी ते होऊन जाईल, काही अडचण येणार नाही. नाहीतर मग तुम्ही एका खाली एक लिहू शकता, 5 पॉईंट एका याबद्दल. आणि फिरते पदक, त्यानंतर टिपा लिहायचे, फिरते पदक याबद्दल विचारली गेली होती, त्याबद्दल जसे प्रकारची टीप लिहायचे, जेवढं जसं मी सांगितलं याच्यासाठी. पण त्याच्यामध्येच ऑलरेडी उत्तर असतात. आता समजा इथे खाली पण दिले बघा, फरक स्पष्ट करामध्ये सुद्धा, ज्यामध्ये फरक स्पष्ट करा, पुनर्लेखापरीक्षण व चाचणी लेखापरीक्षण, अशा प्रकारचे प्रश्न आले. त्यानंतर संशयित कर्ज व गुढीत कर्ज, अशा प्रकारचा. आणि ज्यावेळेस आता हे झाले थोडक्यातली किंवा साधारणपणे 5-20 मार्कचे जे प्रश्न होते ते आपण म्हणू शकतो. आता जे मोठे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, साधारणपणे समजा
16-17 किंवा मार्क्सचे जे प्रश्न असतात 15-16 मार्क्सचे, तर हे प्रश्न जे आहेत ते कसे असतात. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं बघा, आता हा जो पेपर आहे ऑडिटिंगचा, यामध्ये शेवटचा जो म्हणजे 5वा प्रश्न जो आहे तो काय विचारलाय, अंतर्गत तपासणी म्हणजे काय. अंतर्गत म्हणजेच इंग्रजीमध्ये इंटरनल ऑडिट बद्दल विचारलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याचा तो अजून एक उपप्रश्न असा होता की अंतर्गत तपासणीचे फायदे व तोटे स्पष्ट करा. हा साधारणपणे म्हणजे 16 मार्क्सचा प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे 16 मार्क्सचा, यामध्ये अंतर्गत तपासणी म्हणजे काय आणि अंतर्गत तपासणीचे फायदे व तोटे लिहा. आता याच्यात काय लिहायचंय, ह्या अंतर्गत तपासणीची व्याख्या लिहायची आहे. म्हणजे काय, थोडक्यात 3 ओळी तुम्ही लिहा. म्हणजे हे उत्तर असंच लिहायचं, प्रस्तावना, त्यानंतर त्याच्यामध्ये व्याख्या लिहायची ती अंतर्गत तपासणी. नंतर खाली ते काय विचारलं त्याने, अंतर्गत तपासणीचे फायदे व तोटे विचारले. मग फायदे, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस लिहायचे, फायदे आणि तोटे, असं 2 वेगवेगळे कॉलम मध्ये लिहायचे आहे. कॉलम करा, बेस्ट आहे. नाही केलं तर एका खाली एक लिहा. फायदे लिहा, त्याच्यामध्ये लिहा की अंतर्गत तपासणीचे फायदे असं, आणि त्याच्याकडे अंडरलाईन आणि त्या पद्धतीने लिहायचं. मग त्याच्यामध्येच उत्तर आहे. प्रश्नाचं स्वरूप जे आहे ना कसं असेल किंवा उत्तराचं स्वरूप कसं असायला पाहिजे हे प्रश्नामध्ये असतं. त्यानंतर 6वा प्रश्न विचारला होता, खालील संस्थेच्या लेखापरीक्षण करताना कोणत्या विशेष बाबींचा पाहाल किंवा लक्षात घ्याल असं विचारलं गेलं होतं. 6वा प्रश्न होता. यामध्ये कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे होते. म्हणजे खाली दिलेल्या 3 बाबी होत्या बघा, याचे 1, 2, 3 अशा प्रकारे 3 बाबी आहेत. आता लेखापरीक्षण करताना जे विचारलंय, ठीक आहे, म्हणजे ते तिथे लक्षात घ्या, इथे टीप नाही लिहायची आपल्याला. आता खालील संस्थेचे लेखापरीक्षण करताना कोणत्या विशेष बाबी लक्षात घ्याल. थोडक्यात फीचर्स विचारलेले आहेत, थोडक्यात आपण असं गृहीत धरूया. इंग्रजीमध्ये फीचर्स, विशेष बाबी लक्षात घ्याल. तर त्यामध्ये पहिल्या वेळेस लिहिले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी गृहनिर्माण संस्था. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे आहे त्याच्याबद्दल जर समजा आपल्याला लिहायचं, तर मग ते काय लिहायचंय की लेखापरीक्षण करताना कोणत्या विशेष बाबी लक्षात घ्याल किंवा पाहाल, तर त्या विशेष बाबी, फीचर्स त्याचे लिहायचे. ठीक आहे, ते लक्षात घ्या थोडंसं. इकडे मराठीत नाही समजलं तर इंग्रजीमध्ये वाचा, तर लगेच तुम्हाला जर समजा आता कसं मी इंग्रजी जास्त वाचतो आपण, तर त्यामुळे तुम्हाला तिकडे लवकर समजलं, तिकडे तो बघू शकता, तुम्हाला काय अडचण नाही. त्यानंतर 7वा प्रश्न आहे बघा, अशा प्रकारचा होता, सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करून लेखापरीक्षणाचे फायदे सांगा. आता सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करा असं प्रश्नातच लिहिलेलं आहे, स्पष्ट करा. ठीक आहे, व्याप्ती कशाची, लेखापरीक्षणाची, सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करा असं विचारलंय. आणि लेखापरीक्षणाचे फायदे लिहा. सो तो सुद्धा 16 मार्कचा प्रश्न आहे. त्यामध्ये पण सेम प्रस्तावना जे विचारलंय ते, त्यानंतर त्याच्या खाली लेखापरीक्षणाचे फायदे लिहायचे, त्यानंतर खाली कन्क्लुजन, सिंपल अशा प्रकारचं लिहायचं. त्यानंतर 8वा प्रश्न काय होता, गेल्या वर्षीचा जो पेपर आता त्याच्यामध्ये ऑडिट मधला, तेव्हा सहकारी संस्थेची ऑडिट फी व लेखापरीक्षण वर्गवारी बद्दल किंवा बाबतच्या तरतुदी स्पष्ट करा. तरतुदी विचारलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे होत्या. तर त्या तरतुदी ज्या आहेत ना त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. तरतुदी म्हणजे आता तरतुदीला इंग्रजीमध्ये आपण प्रोव्हिजन्स म्हणतो. म्हणजे फक्त यांनी काय विचारलंय, ऑडिट फी व लेखापरीक्षण या वर्गवारी बाबतच्या तरतुदीच लिहायच्या आहेत, त्याचं प्रोव्हिजन्स फक्त. ठीक आहे, हे अशा प्रकारचे, मग ते तुम्हाला लक्षात, त्यामुळेच म्हटलं मी की वाचला तुम्ही पेपर की लगेच तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर कुठल्या प्रकारात येणं किंवा लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जर बाकीचा पेपर बघितला आपण, हा 4था पेपर होता. 4था पेपर जरी पाहिला मराठीमधला, यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये बघा, सहकार्याचा इतिहास, तत्वे आणि व्यवस्थापन याबद्दल विचारला गेलेला जो प्रश्न होता, त्या प्रश्नामध्ये बघा साधारणपणे 6 प्रश्न आहेत. यामध्ये जोड्या लावा विचारलं होतं, ब प्रश्न होता, त्यानंतर अ जो प्रश्न होता, गाळायला जागा, यातून बरोबर उत्तर लिहायचं होतं. त्यानंतर दुसरा अ मध्ये काय विचारलं होतं की MSAMB या MSAMB ची उद्दिष्टे थोडक्यात स्पष्ट करा किंवा विशद करा असं लिहिलं होतं. ठीक आहे, थोडक्यात उद्दिष्ट लिहायचे 10 मार्कला. मग साधारणपणे 10 पॉईंट तुम्हाला लिहायला लागणार, 5 ते 10 पॉईंट त्याच्याबद्दल लिहायचे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातील कार्य थोडक्यात सांगा. कार्य विचारलेले आहेत, सो त्यामुळे कार्यच लिहायचे, जे विचारले तेच. तिसरा अ प्रश्न काय होता, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीच्या विकासात सहकारी कायद्याची भूमिका स्पष्ट करा. सहकारी कायद्याची भूमिका स्पष्ट करा, हे ऑलरेडी प्रश्नात दिलेलं आहे. प्रश्नात जसं दिले तेच उत्तर लिहायचं आहे, जास्त काही. त्यानंतर इथे बघा काय गेले, वैद्यनाथ समिती, STCCS आणि LTCCS च्या शिफारसी थोडक्यात स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात काय लिहायचे, STCCS आणि LTCCS बद्दल थोडक्यात त्या शिफारसी स्पष्ट करा, 10 मार्क्सला. त्यानंतर 4था प्रश्न विचारला होता बघा, सहकार व समाजवाद यातील फरक स्पष्ट करा. सिंपल गोष्ट बघा, इथे पण फरक स्पष्ट करा, लिहिले तेवढंच. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्व स्पष्ट करा. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्वच लिहायचे फक्त. ठीक आहे, म्हणजे फरक स्पष्ट करा असं नाही लिहायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर
पाचवा प्रश्न होता, पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अन्वये सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. इथे काय लिहिले? अधिकार, लेखापरीक्षकाच्या अधिकार व जबाबदाऱ्या. आता इथे बघा, गेल्या पेपर जो तिसरा पेपर होता त्याच्यात ऑलरेडी अधिकार विचारले होते बघा, तुम्हाला टीपी मध्ये होतं बघा लिहिलेलं. पहिलाच प्रश्न होता लेखापरीक्षकाचे अधिकार लिहा, मग तेच अधिकार इथं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आलं लक्षात? अशा प्रकारचं. त्यानंतर अधिकार आणि जबाबदाऱ्याच लिहायच्या फक्त, जास्त काही लिहायचं नाहीये. त्यानंतर काय होता, सहकारची 7 तत्वे थोडक्यात स्पष्ट करा. आता इथे किती विचारलं? 7 तत्वच विचारलेले आहेत, सहकारचे 7 तत्वे, 7 प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेटिव्ह. ठीक आहे, तेच लिहायचं. त्यानंतर 6वा प्रश्न होता, सामाजिक व आर्थिक विकासातील सहकारी संस्थांची भूमिका स्पष्ट करा. इथे सुद्धा भूमिका स्पष्ट करा असंच लिहिलेलं आहे, जसं लिहिले तसंच. त्यानंतर काय होता, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरणामुळे सहकारी क्षेत्रापुढे कोणती आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या आहे त्याच्याबद्दल टीप द्या. आता इथे टिपास लिहायला विचारलेलं आहे. खरं तर यामध्ये काय लिहायचंय, फक्त विचारले काय, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण याबद्दल आव्हानं आणि संधी, हे याबद्दलच लिहायचं, दुसरं जास्त काही लिहायचं नाही. त्या पद्धतीमधला हा चौथा पेपर अशा प्रकारचा होता. सो अशा जसं प्रश्न वाचाल तुम्ही ना, त्या पद्धतीनेच उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. नंतर हा 5वा पेपर जो आहे, 5वा पेपर सुद्धा सेमच आहे. सहकारी कायदे व इतर कायदे सेम प्रकारात तुम्हाला लिहायचे. बघा इथे दुसरा प्रश्न, पहिला जो प्रश्न होता तो गाळलेल्या जागा आहेत, त्यानंतर चुकी बरोबर वगैरे लिहायचे. दुसरा पहिला आणि जो 2 प्रश्न आहेत ते. त्यानंतर इथे दुसरा मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्य आणि हक्कच लिहा, कर्तव्य आणि हक्क. ठीक आहे, लगेच समजतं, म्हणजे तुम्ही वाचलं की समजणार. त्यामुळे गोंधळ करून घेऊ नका, स्वतःचाही करू नका, लिहिताना पण गोंधळ करायचा नाही. त्याच्यात फक्त विचारले हक्क आणि कर्तव्य. ठीक आहे, एवढंच, हक्क वेगळे, कर्तव्य वेगळे. त्यानंतर दुसरा होता प्रश्न, बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा 2002 यामधील प्रमुख तरतुदी स्पष्ट करा, प्रायमरी प्रोव्हिजन्स. ठीक आहे, असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. त्यानंतर तिसरा, वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिकार आणि कार्य स्पष्ट करा. ठीक आहे, अधिकार आणि कार्य एवढंच विचारलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 मधील गुन्हे आणि शिक्षा याबाबत तरतुदी लिहा, गुन्हे आणि शिक्षा याबद्दल तरतुदी लिहायच्या. त्यानंतर चौथा, संस्थेचे दप्तर आणि मालमत्ता जप्त करण्याबाबत निबंधकाचे अधिकार लिहा, निबंधकाचे अधिकार स्पष्ट करायचे. कशाबद्दल? संस्थेचे दप्तर आणि मालमत्ता याबद्दलच, दुसरं काही लिहायचं नाही. त्यानंतर आहे, ज्यामध्ये लेखापरीक्षणाचे विविध प्रकार लिहायचे, लेखापरीक्षणाचे विविध प्रकार तेवढंच लिहायचे, म्हणजे टाइप्स ऑफ ऑडिट. ठीक आहे, एवढं लिहायचे. त्यानंतर 5वा आहे, 97वी घटना दुरुस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये काय, वैशिष्ट्य लिहायचे, एवढंच, जास्त काही लिहायचं. 7 मार्कचे प्रश्न आहेत ते. त्यानंतर आहे, सहकारी ग्रामीण संस्थाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया विशद करा. पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया इथे लिहायची आहे. कशा प्रकारे प्रक्रिया असते, त्याच्यात 8 ते 10 पॉईंट्स आहेत, तेवढेच लिहायचे. त्यानंतर दुसरा विभाग होता, ज्यामध्ये थोडक्यात टिपा लिहा असं विचारलं होतं. बघा, टिपा लिहा याच्यात पण आहे, तिसऱ्या पेपरमध्ये पण होता टिपा लिहा. सो त्यामुळे टिपा लिहायचा त्या पद्धतीने उत्तर लिहायचं. इथे बघा काय लिहिलंय, लेखापरीक्षकाचे अधिकार आणि कर्तव्य याबद्दलच लिहायचे, तेवढंच लिहायचे टिपेमध्ये. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सभासदाचे विविध प्रकार विचारले, प्रकारच. त्यानंतर सायबर सुरक्षितता याबद्दलच लिहायचं. त्यानंतर होता महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 यातील प्रमुख तरतुदीच लिहायच्या. अशा प्रकारचा आहे, हे अशाच प्रकारचे प्रश्न येतात. स्वतंत्र जो पेपर आहे बघा, 6वा पेपर, यामधलं 6वा पेपर सुद्धा आपण पाहिलेला ऍक्च्युली मागे, तर तोही तुम्हाला सांगतो. 6वा पेपर बघा, याच्यामध्ये ब क जे आहे पहिल्या प्रश्नाचे, त्यामध्ये सिंपल प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला जे संक्षिप्त रूप आहे, म्हणजे अब्रिव्हिएशन लिहायला सांगितले होते, ते अब्रिव्हिएशन 5, त्यात रिकामा जागा आणि चुकी बरोबर. आणि हे बघा, इथे बघा, ते ऑलरेडी मेन्शन केले प्रश्नामध्ये, 150 शब्दात टिपा लिहायचे, धनादेशाचे प्रकार वगैरे या पद्धतीचं आहे. ते प्रश्न पूर्ण वाचला की लगेच समजेल तुम्हाला. त्यानंतर तिसरा प्रश्न होता, 150 शब्दात उत्तर लिहा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम सविस्तर लिहायचे, इंटर बँकिंगचे फायदे लिहायचे, ग्राहकांचे प्रकार विचारले, प्रकारच लिहायचे, समाजशोधन गृहाचे कार्य, समाजशोधन गृह म्हणजे क्लिअरिंग हाऊस इंग्रजीला. त्यानंतर 500 शब्दात उत्तर लिहायला सांगितलं, त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विविध कार्याची चर्चा. प्रश्न समजून घ्या, तेच लिहा, दुसरं जास्त आगाऊ लिहायचं नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे गेल्या वर्षीचे पेपर्स होते. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रश्न समजून घेतला की त्याच पद्धतीने उत्तर लिहायचं आहे आपल्याला, जास्त लिहायचं नाही आणि कमी सुद्धा लिहायचं नाही. ठीक आहे, जर येत नसेल तर एक एज्युकेटेड गेसेस करायचे. जर समजा थोडक्यात विचारले आरबीआयचे कार्य लिहा वगैरे, तर एज्युकेटेड गेस काय काम असू शकतं आरबीआयचं, आरबीआय कंट्रोल करते सर्व ज्या भारताच्या सर्व बँक आहेत त्यांना कंट्रोल करते, अशा प्रकारचं उत्तर लिहायचंय. सो त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही
प्रश्न फक्त व्यवस्थित वाचून त्याच्यावरती उत्तर तसंच देणं अपेक्षित आहे, जास्त लिहू नका. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यांना गरज आहे की एक्झाम कशी द्यायची जीडीसीएची त्याबद्दल, किंवा ज्यांना जाणून घ्यायचे जीडीसीए परीक्षा कशी असते किंवा जीडीसीए कोर्स बद्दल जाणून घ्यायचे त्यांच्यापर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.